या खरीपाच्या हंगामामध्ये सगळ्यात जास्त खताची गरज ही शेतकऱ्याला असते आणि या सरकारला नेमकं या खरीपाच्या हंगामामध्ये शेतकऱ्याचं खत देणं बंद केलं। एक नवीन ॲप आणलं, ते ॲप डाउनलोड करावं, ऑनलाईन बुकिंग करावी आणि मग खताची बुकिंग झाल्यावर 4 दिवसांनी तुम्हाला काही गोण्या खताच्या मिळतील। सरसकट सगळं खत मिळणार नाही। अशा पद्धतीचा ॲप आणि ऑनलाईन बुकिंग हे तात्काळ परत घ्या आणि शेतकऱ्याला पहिल्यासारखं काउंटरवर गेला की त्याला खत मिळालं पाहिजे, जे पाहिजे ते, अशा पद्धतीची भूमिका घ्या। अरे तो अन्नदाता आहे, त्याला तुम्ही अजून किती दिवस अडवणार आहात? कर्जमाफी त्याला देणार नाही, खत त्याला देणार नाही, बियाणं त्याला देणार नाही आणि शेवटी त्याला नागवायचं आणि त्याच्या शेतीमालाला सुद्धा भाव देणार नाही। अरे या शेतकऱ्यांनी सुद्धा तुम्हाला या सरकार म्हणून निवडून दिलेलं आहे। एक दिवस तोच शेतकरी तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तात्काळ तुम्ही या खताचा ॲप परत घ्या आणि शेतकऱ्याला तात्काळ खत द्या। अरे खत आमच्या हक्काचं, खत आमच्या हक्काचं। कुठेतरी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी हे फसवणूक करायचा प्रकार नाही, हे आयात करावा लागणार आहे युरिया मोठ्या प्रमाणात। केंद्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, ती आयात कमी व्हावी म्हणून या पद्धतीने शेतकऱ्याला अडवण्याचं काम सुरू आहे। 80% खत युरिया आयात करावा लागतो आणि त्याच्यामध्ये आयात करायचं काम पडू नये, सरकारच्या तिजोरीत पैसा नाही की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून तुमचे लखतर वेशीला टांगले आणि आमच्या शेतकऱ्यावर कशासाठी आणताय? आणि शेतकऱ्याचं खत का नाही मागवत? का नाही शेतकऱ्याला खरीपामध्ये पूर्ण खत उपलब्ध करून दे? आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, आणि ते फक्त संभाजीनगरवर काय वक्रदृष्टी हो? इथं भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे खासदार सगळ्यात जास्त आहे, आमदार सगळ्यात जास्त आहे, जिल्हा परिषद महापालिका त्यांच्या ताब्यात आहे आणि म्हणून शेतकऱ्याला त्रास देता का? एक लक्षात ठेवा, आज नाही तर उद्या हेच नागरिक तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। आणि जर आमचा हा रास्ता रोको इथून आम्ही आज दिवसभर सोडणार नाही, पण जर का आम्हाला मार्ग निघाला नाही तर आम्ही त्यांचे मंत्री सुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही। धन्यवाद।